दर्शन घेतलं आणि बिभीषणजी म्हणू लागले, मारुतीराया मी वैऱ्याचा भाऊ आहे, वैऱ्याचा भाऊ आहे, पण आज कळालं माझ्यावर रामाची कृपा आहे का? मोर भरोस भासुन हनुमंता, राम कृपा बिनु मिल नाही संता. तुमच्यासारख्या संतांनी ब्रह्ममुहूर्तावर घरी येऊन दर्शन दिलं म्हणजे माझ्यावर रामाची कृपा. नाही तर बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. याचा अर्थच आहे की हनुमानजी संत, जिथे वैर्याच्या भावानं कबुली जबाब दिला की हनुमानजी संत आहे. शरण का जातात? तुकोबारायची पांडुरंगाकडे मागणे, हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची म्हणजे संता लोटांगणी, संता लोटांगणी, संता लोटांगणी, संता लोटांगणी. जाता लाज नको मनी, जाता लाज नको मनी, लोटांगणी जाता लाज नको मणी. पांडुरंगाकडे तुकोबारायची मागणी आहे की संतांना लोटांगण घालताना मला लाज वाटू देऊ नका. आणि हनुमानजी संत असल्यामुळे शरण शरणजी हनुमंत. बऱ्याच ठिकाणी हा शब्द नाही सरळ म्हणून घेतात. आमच्या आबाने शरण शरणच म्हटलं होतं, पण फडकऱ्यात गाथ्यात जी शब्द आहे जी, जी एवढा महत्वाचा आहे. जी म्हणजे महाराज होतो. जी हा आदर आहे. अजूनही कुलवान घराण्याची ओळख आहे. गडगंज श्रीमंती असू द्या, पण बाप हाक मारतो मुलाला आदरानेच, आदराने. बाळासाहेब वडील म्हणतात, मुलगा उभा राहतो, जी पुढचं काय असेल ते, पण पहिला जी आदर आहे. आपलं शरण शरण जीवर चाललं आदर आहे. नाही तर काही काही घराण्यात महाद्या महाद्या लाल डोळे करून उभा राहतो. ए म्हाताऱ्या बैरा आहे का, दम काढणं येतो ना, घराणा होतो ऐसा हो. मी जी कुलवान घराण्याची वळे काय अजूनही जी. जी म्हणजे आदर. जीचा अर्थ महाराज होतो. जीचा अर्थ महाराज आहे. आपण पाहा ना, तुम्हाला पाठ आहे तात्या, ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीला आदर देताना पहिला अध्याय उघडा, ओम नमो जी. पुढचं जाऊ द्या ना, नुसतं जी साठी चाललंय आपलं. आदर आहे तो. गणपतीला आदर दिला. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू. पण ओम नमो जी. तसं हनुमानजीला आदर देताना शरण शरण जी. जी. अरे बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात मराठीत? कबूल करणं दाजी आहे ना जी. पण मराठी एवढी सोपी नाही रे भाऊ. आता अभिजात दर्जा, बरं का डॉक्टर, मराठीला अभिजात दर्जा मिळाला आणि तरी पण मराठी येत नाही आम्हाला मराठी बोलणाऱ्याला. मी अजूनही जाहीर विचारतो, सांगा नाही तर रेल्वे स्टेशनला मराठीत काय म्हणतात? मराठीचा दर्जा, मराठीचा. अरे महाराष्ट्रातल्या लोकांना येत नाही रेल्वे स्टेशन मराठीत नाही येत, तेच बरं आहे. आता एवढं लांब कोणी अग्निरथ निवासस्थान रेल्वे स्टेशनचं भाषांतर मराठीत, अभिजात दर्जा मिळाला म्हणून सांगतो. अग्निरथ निवासस्थान
आता एवढं लांब लचक तात्या उच्चारल्यापेक्षा रेल्वे स्टेशन बरं, नाही तर मग सरळ ठेसनावर. चार गोष्टी चांगल्या झाल्या बा डॉक्टर. पा तुम्हाला माझ्यापेक्षा माहिती आहे. एक लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ त्याचं झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. वारकऱ्याला आनंद होईल असं नाव. अरे पुण्यश्लोक पदवी एका युगात एकायला आहे कदम बाबा. सत्ययुगात पुण्यश्लोक पदवी नळ राजाला मिळाली. त्रेतायुगात पुण्यश्लोक पदवी जनक राजाला होती. द्वापार युगात पुण्यश्लोक पदवी धर्मराजाला होती. आणि कलियुगात पुण्यश्लोक अहिल्या देवी. पण त्या माऊलीला न्याय आता मिळाला ज्या जिल्ह्यात जन्म झाला तिचा अहिल्यानगर झाला. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट राज्य माता देशी गाय, आपली खिल्लारी गाय, हे जर्सी नाही खिल्लारी. म्हणजे अरे 1000 गायी कळपानं चरू द्यान वासरू सोडा. कान टवकार तर शेपटाचा गोंडावर पळत जातात. 999 गायी डावलून मायच्या काशेला एवढी अक्कल गायीच्या वासराला आहे. पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काही बोललो का आता? तुम्ही अनुभव घेतलेले. आता हॉर्न वाजवा, गाडीच्या पुढे येतं 2 पावलं. समजाव याचा तिळभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. राज्य माता अहिल्यानगर, तुकाराम महाराज विमानतळ आणि हे अभिजात दर्जा. जी साठी सांगतो. दाजी दाजी म्हणून मी शुद्धीवर आहे. दाजी हा आदर आहे. पण त्याच्या पुढे सांगतो. आता तरुण मंडळी बसलेली आहे. दाजीला हिंदीत काय म्हणतात? लाजू नकाला. बरोबर आहे. आलं ना? जिजाजी. तिथं तर 2 जी आले रे. मराठीत एकच आहे दाजी. पण दाजीचं भाषांतर हिंदीमध्ये जिजाजी. आपलं शरण शरणजीवर चाललं. जिजाजी. ते जिजाजीचं एक गाणं होतं. गाथ्यात नाही बरं का तात्या. तात्या गाथ्यात नाही, हे माथ्यातलं सांगतो. हा ते तुम्हाला पाठ आहे. ते गाणं सिनेमातलं होतं. जिसके आगे जी. पुढचं कळलं वाटतं. जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जीजा जी. जाऊ द्या आता. कशासाठी? जीचा अर्थ आदर आहे, महाराज आहे. जसं गणपतीला आदर देताना ज्ञानोबार आहे ओम नमो जी, तसं मारुतीरायाला आदर देताना शरण शरण जी. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू. आमची सवय अभंग घ्यायचा, तो गणितासारखा सोडवायचा. पुढच्या वेळेला गावकरी नाही बोलावणार, येणारही नाही, पण आमची पद्धत बिघडू देणार नाही. विठ्ठल शरण शरण जी. त्याच्या पुढे शब्द आहे हनुमंता. हनुमंत हे कोणत्याच ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. मग तसं हनुमान शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे. ज्यानं मानाचं हनन केलं त्याचं नाव हनुमान. गर्व नाही मन माही. केवढे मोठे काम परमेश्वराचे केले पण खाली मान घालून. गर्व नाही मन माही, मानाचं हनन केलं म्हणून हनुमान. दुसरं, जन्म झाला बाबाचा. आईला विचारलं माँ मुझे भूक लगी है, तर जाओ बेटा पका हुआ फल खाओ. तेव्हा सूर्याचा उदय झाला होता. मारोतरावला वाटलं पिकलं सफरचंदच आहे. प्रात समय रवि भक्षिलियो तब तीनवो लोक भयो अंधियारो पाडे. सूर्या ते ग्रासिले, अंधार पडला. तक्रार इंद्राकडे. इंद्रानं वज्र फेकून मारलं, ते हनवटीला लागलं, म्हणून नाव हनुमंत झालं. इकडं आलो आपण. शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो राम दूता. दूत शब्दाचा अर्थ संदेशवाहक. दूत संदेशवाहक. दूत म्हणजे संदेशवाहक. राजाचा असेल तर राजदूत, देवाचा असेल देवदूत, देशाचा असेल देशदूत. हा रामाचा असल्यामुळे
रामदूत. बस बस हे आपलं गणित सोडतो तसं चालू आहे आपलं. एक अक्षर नाही शिल्लक ठेवत, बरोबर करू. 10:30 मोकळे करू तुम्हाला. रामदूता संदेश, रामचंद्राचा संदेश सीतामाईकडे, सीतामाईचा संदेश रामाकडे, रामाचा संदेश भरताकडे, भरताचा संदेश रामाकडे. जन्मभर संदेश वाहनाचं काम केलं म्हणून रामदूता. ते पुढचं त्या बिभीषणच्या घरापर्यंत बिभीषणजीने सांगितलं, अरे आपण दोघंही भाऊच आहे, पण दुर्दैवी भाऊ. एका भावाला अजून आईचं दर्शन नाही, एका भावाला बापाचं दर्शन नाही. आपण दोघंही भाऊ एकमेकाला मदत करू. तू मला आज आईचा पत्ता सांगू द्या, पप्पा दाखवतो वगैरे वगैरे. बिभीषणानं सांगितलं, आई अशोक वाटिकेत आहे. जाण्याच्या युक्त्या प्रयुक्त्या सगळ्या सांगितल्या. आणि हनुमानजी अशोक वाटिकेत, सीतामाई त्या अशोक वृक्षाच्या खाली खाली मान घालून बसलेल्या चरणाकडे पाहत होत्या. याची 2-3 कारण आहे बरं का डॉक्टर साहेब. खाली मान घालून सीतामाई बसली अशोक वृक्षाच्या खाली. खाली मान का? या मावल्यांना विचारा. जेव्हा जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हा लेकीला पहिली आठवण मायची येते. माय जिवंत असो, माहेरी असो, नाहीतर मेलेली असो, पण दुःखाचा डोंगर आला ना तर पहिली आठवण आईची येणार. तसं सीतामाईला आठवण आईची. तिची आई धरणी असल्यामुळे मायकडे पाहत होती. एक. दुसरं, चरणाकडे. कारण कुठे चुकलं हे पाहण्यासाठी मोठी माणसं चरणाकडे पाहून चिंतन करतात. सीतामाईला उत्तर मिळालं चरणाकडे पाहून. मी माझ्या मालकाचं चरण सोडून हरण बघितलं म्हणून मला इथं यावं लागलं, म्हणून चरणाकडे दृष्टी. बस जाऊ दे, आता हे बारकावे वाढत नाही. हनुमानजी आले. छोट्याशा वानराच्या पिलाच्या रूपात दाटपाल्याच्या फांदीवर बसले. रावण आला वगैरे धमकावण्याचा प्रयत्न केला. रावण निघून गेला. आणि मग सीतामाई त्रिजटेला म्हणाली, त्रिजटे मला अग्नी दे, आता पेटवून घेते स्वतःला. त्रिजटा म्हणाली, आमच्या लंकेत सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणात मिळतात, फक्त अग्नीचा दुष्काळ आहे. मारुतराव मनात म्हणतात, म्हातारे थोडं 10 मिनिट दम काढ, सुकाळ करून देतो अग्नीचा. दुष्काळ आहे तुझ्या गावात. त्रिजटा निघून गेली. मग सीतामाईनं अशी वंजळ केली, एक तरी तारा माझ्या वंजळीत पडा रे, त्याच्याद्वारा जाळून घेते स्वतःला. बरं का, अशी वंजळ केली. त्या वंजळीत हनुमानजीनं मुद्रिका सोडली. बरोबर वंजळीत मुद्रिका आली. सीतामाईने विचार केला, माझ्या स्वामीची मुद्रिका आहे, माझे मालक अजय आहे, त्यांना कोणी ब्रह्मांडात जिंकू शकत नाही. मग जिंकू शकत नाही तर मुद्रिका आली कशी? मायावी असती तर माझ्या हातावर जळून भस्म झाली असती. माझ्या मालकाचीच आहे. कोणी आणली असेल? कोण असेल? त्यानं प्रगट व्हावं. मग हनुमानजी प्रगट झाले. कोण आहे? उत्तर दिलं, रामदूतमय मात जानकी. बरोबर तेच शब्द आहे. जो रामदूता इथे आहे ना कदम बाबा, तो तिथेही. रामदूतमय मात जानकी, सत्य सपथ करुणा निधान. यह मुद्रिका मातु मैलानी. हा ना, गोड वाटते तुम्हाला. आणि सगळे सांगितलं, आपके लिए इतने रो रहे भगवान की धनुष बाण को भूल गए. रामाचा संदेश सीतामाईकडे. मग सीतामाईनं लंका पेटवली वगैरे. सीतामाईनं चुडामणी दिला. प्रभू को दिखाना, धनुष बाण की याद दिलवाना. संदेश वाहकसाठी चाललं. रामाचा संदेश सीतेला, सीतेचा संदेश. तेव्हा हनुमानजी म्हणाले, आई जेव्हा मी लंका पेटवली, ज्वाला उठल्या, असं वाटत होतं की माझ्या सीतामाईला चटका बसल का. आता लक्षात घ्या. सीतामाई म्हणली, मारुती एक विचारू का रे? काय? ज्याच्या शेपटाला आग होती, माझ्या मालकानं त्याचं शेपूट नाही जळू दिलं राजा, तर त्याच्या अर्धांगिनीला जळू देईल का रे बाबा? मग मारुती राय रडले. आणि मग चुडामणी, जारावमा
आता रामाचा संदेश सीतामाईकडे, सीतामाईचा संदेश रामाकडे. रामचंद्र वनवासातून आले तेव्हा रामाचा संदेश भरताकडे, भरताचा संदेश रामाकडे. जन्मभर संदेश वाहनाचं काम केलं म्हणून क्षमता आहे रामदूता. शरण शरणजी हनुमंत तुम्हालो रामदूता. अहो पण अधिकार मला माहिती आहे. हनुमानजी म्हणतात तुमचा अधिकार माहिती आहे, तुम्ही देवाला बजावून सांगता, देवा तुला कल्याण करायचं आहे का, चाल ये दंडवत घाली नारायणा, चाल ये दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणाला गोडिया, हनुमानजी म्हणतात तुमचा अधिकार माहिती आहे, तुम्ही पांडुरंगाला सांगता चाल ये दंडवत घाली नारायणा आपुल्या कल्याणाला गुणिया. निर्गुण आकार झाला गुणवंतन घाली दंडवत पूजोनिया. अरे जगाचा बाप तुम्हाला दंडवत घालतो, एवढा तुमचा अधिकार आहे तुकोबाराय, आणि तुम्ही 8:30 वाजल्यापासून शरण शरणजी शरण शरणजी शरण शरणजी. पण त्याचा नेमका हेतू काय काय जेवणाकडे लक्ष देत जावं, बाकीचं बरोबर आहे सगळं. आनंद आहे हा. ही सगळी गुणीजन मंडळी आहे ना डॉक्टर, आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे हा. सौंदर्य गंगाचार्य झालं झालं थोडं राहिलं, आता 40 मिनिट राहिले. तुकाराम महाराजाला हनुमानजी म्हणतात तुमचा अधिकार माहिती आहे, जगाचा बाप तुम्हाला लोटांगण घालतो,
एवढा अधिकार तुमचा असताना 8:30 वाजल्यापासून शरण शरणजी शरण शरणजी शरण शरणजी. काय निवडणूक आहे का? म्हणजे नाही भाऊ. मग कशासाठी शरण? अरे काय भक्तीच्या त्या वाटा. आणि एक समव्यवसायिक आले का विषय सारखाच येतो. 2 शेतकरी एकत्रित आले, पिका पाण्याची चर्चा. 2 राजकारणी आले, राजकारणाची चर्चा. 2 ड्रायव्हर, मालकाची चर्चा. तसं 2 भक्त, एक विठ्ठलाचा भक्त, एक रामाचा भक्त. विठ्ठलाचा भक्त तुकाराम महाराज, रामाचा भक्त हनुमानजी. 2 भक्त एकत्रित आले म्हणून चर्चा भक्तीची आहे. काय भक्तीच्या त्या समव्यवसायिक आहे ना ते. मग भक्ताची चर्चा भक्तीच्या बद्दल आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आता व्याकरण दृष्ट्या सुभटा हे संबोधन आहे आणि त्याला सरळ सरळ बरं का डॉक्टर पद्यातलं गद्यात करणे म्हणतात. अन्वयार्थ शब्द बाहेरचा आणायचा नाही, कमी करायचा नाही, वाक्य तयार करायचं. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी. वाक्य कसं करणार? हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले. झाले क्रियापद आहे, अभंग पाठ आहे तुम्हाला. मग क्रियापद शेवटी, साजणी संबोधन आधी, मग पहा कशी मजा येते. हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले. साजणी म्हणली, कोणाचं रूप पाहिल्यावर सुख झालं? मग खालची लाईन वाचा, तो हा विठ्ठल बरवा. एवढं कीर्तन सोपं आहे पण गरज व्याकरणाची आहे. विठ्ठल आता काय ठोकाठाक्यात चालू आहे, आता काय नाही. आता सगळ्यांना हा अभंग पाठ आहे म्हणून आनंद वाटेल तुम्हाला. सुभटा हे संबोधन आहे. सुभटा मग वाक्य कसं करणार? दावाव्या क्रियापद आहे. हे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या. झालं वाक्य तयार. पाद काय दावाव्या क्रियापद, सुभटा संबोधन. बरं सुभटा म्हणजे काय? जाऊ द्या मजा सांगतो. सुभटा म्हणजे चांगला योद्धा. भट म्हणजे योद्धा होतो. भट वेगळा आहे, तिथे एकच ट आहे आणि टला ट आला तर मग भट्ट. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, इथं डबल ट लावायचा बरं का. रामेश्वर भट्ट द्विजान तुका विष्णू नाही दुजा. इथं सुभट. भट सु म्हणजे चांगला आणि भट म्हणजे योद्धा. चांगला योद्धा पारमार्थिक आणि लौकिक दृष्ट्या दोन्ही क्षेत्रात मैदान गाजवणारे 2 योद्धे म्हणून हे दोघालाच आहे विशेषण सुभटा. अर्जुनाला, बजरंग बलीला, त्याला नाही. योगाची या वाटा. मग आलं ना तिथं वेल्डिंग तर झालं पाहिजे ना, काही ठोकाटाकी. योगाची या वाटाचे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चिसेल वाटा भागा आला. तिथे भगवंताने अर्जुनाला सुभटा म्हटलं, इथे तुकोबारायणी बजरंग बलीला सुभटा म्हटलं. भट म्हणजे योद्धा होतो दोन्ही क्षेत्रात. एकला अर्जुन औक्षणी 11 अंजनीची काही. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचाचा ठावची फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी म्हणून सुभट. स्वर्गात गेल्यावर बरं का बा उर्वशी प्रसन्न झाली. नपुंसक होशील शाप स्वीकारला, पण ब्रह्मचर्याला कलंक लागू दिला नाही म्हणून सुभट. अर्जुन तसं बजरंग बली लौकिक दृष्ट्या सुभट. नुसतं खांद्यावर गदा टाकली मारुतरावनं आणि मैदानात आले की आवाज द्यायचे, जय श्रीराम. घाबरू नका. एवढा आवाज ऐकला की पुतण्या काकाजवळ पळत जायचा. पुतण्या कोण? इंद्रजित. आणि काका कोण? कुंभकर्ण. पळत जायचा, चाचाजी भागो बजरंग बली आए है. कोण? कुंभकर्ण इंद्रजित. यही चाचा का बोल, यही चाचा का बात.
सामान्याचं जाऊ दे ना, गदा खांद्यावर घेऊन मारोतराव मैदानात आले. इंद्रजित पळायचा चुलत्याजवळ, कुंभकर्णाजवळ. चाचाजी भागो. कुंभकर्ण इंद्रजित तेही चळचळा कापत. म्हणून सुबाट. लौकिक दृष्ट्या, पारमार्थिक दृष्ट्या यापासून सुटले चौघे जण. शोक भीष्म हनुमान, चौथा कार्तिक स्वामी. जाण यासी नाही बट्टा. मारुती. मारुती कशाला म्हणतात? अरे मारुत म्हणजे वारा, वाऱ्यापासून झाला म्हणून त्याचा मुलगा मारुती. पण एक युक्तिवाद आहे बरं का डॉक्टर, युक्तिवाद आहे. युक्तिवाद हे खरंच असते असं नाही, युक्ती करायची असते. मजा सांगतो. आपल्या मुलाच्या वयाची मुलं त्यांचे लग्न झाले म्हणजे म्हातारी स्वतःच्या मुलाला, एकाच वर्गात शिकले ना तो तू, त्याला 2 लेकरं होऊन गेले, तू पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी मेल्यावर करणार आहे का? सुन मग बघायची आहे मला. तरी ते भानगडीत पडत नाही. शेवटी माय रडायला लागते. मी मेल्यावर कर. तसं मी तिथेच होतो. माय अंजना दरवर्षी म्हणायची मारुतीला, यंदा उरकून टाक, यंदा उरकून टाक, यंदा करून घे, यंदा. नाही भानगडीत पडला बाबा. माय रडायला लागली. युक्तिवाद सांगतो. माय रडायला लागली. अंजना, बच्चे ने शादी नहीं की, बच्चे ने शादी नहीं की, इसलिए जिसकी माँ रोती है उसी को माँ रोती कहते हैं. माँ रोती. आता मोठे मोठे खेळाडू झाले, पण अख्ख्या खेळाडू मध्ये एकच खेळाडू. खेळ्या माझी हातम्या शहाणा, खेळ्या माझी हातम्या शहाणा, खेळ्या माझी हातम्या शहाणा, खेळ्या माझी हातम्या शहाणा. लपडे काम व्यसनी रे, लपडे काम व्यसनी रे, लपडे काम व्यसनी रे, लपडे काम व्यसनी रे. आवडी मोठी मनोनी लंके रे, मनोनी लंके रे, मनोनी लंके रे. ऐक खेळ्या तुझं सांगते ऐसे चालोनी खेळ खेळे रे, ऐक खेळ्या तुझं सांगते ऐसे चालोनी खेळ खेळे, ऐक खेळ्या तुझं सांगते ऐसे चालोनी खेळ खेळे, ऐक खेळ्या तुझं सांगते ऐसे चालोनी खेळ खेळे. खेळ म्हणजे संसार बरं काय नाही. खेळ म्हणजे क्रिकेट नका समजू. खेळ म्हणजे संसार. काही काही खेळाडू ग्राउंडवरच आले नाही. ब्राह्मणाचे पोरं एका खेळाशी आले, 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. एक खेळाडू तर एकट्यानं 16,108 धावा काढल्या. आता खेळ कळला ना, बस खेळ क्रिकेट समजू नका, हे इथलं चाललंय. यादवाचा पोर एक गोप्या भला, बहुतचे खेळ खेळला. बहुत म्हणजे 16,108 धावा एकट्याच्या. पण या सगळ्या खेळाडूमध्ये हनुमा शहाणा. खेळ्या माझे हनुम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे. कामची नाही ते क्रोधची कैचा, मग कैचे भांडण रे. म्हणून सुभट्टा. लौकिक आणि पारमार्थिक दोन्ही क्षेत्रात ज्यानं मैदान गाजवलं म्हणून शब्द आहे सुभटा. हे सुभटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या. इथपर्यंत आलो आपण. आता वाटा बहुवचन आहे, हे वाट नाही वाटा. कारण एकंदर 9 वाटा आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. आणि एक एक वाट त्याला एक एक नाव जोडल्या गेलं बरे का. कोणते नाही चालत. अजूनही पहा, अजूनही काही काही नाव. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दुसरं नाही. महात्मा मोहनदास करमचंद गांधी, दलितांचे कैवारी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परमार्थात तुम्ही शब्द पाहू नये. एकादशी राजा रुक्मानगद, द्वादशी राजा अंबरीश. आता आताचे शब्द काय डोंगर न काय झाडीन सगळे ओके. लागतं का दुसरं नाव? तेच लागल. मी पुन्हा येईल. आपलं कशावर चाललंय मला माहित नाही. तसं एक भक्तीचं नाव त्यालाच जोडल्या जाईल. श्रवण परीक्षिती राजा, कीर्तन शुकाचार्य, स्मरण प्रल्हादजी, पादसेवन लक्ष्मी, अर्चन पृथुराजा, वंदन अक्रूरजी, सख्य अर्जुन, आत्मनिवेदन बळी आणि दास्यत्व हनुमानजी. म्हणून देखिले रामचरण, मनोनी देखिले रामचरण, मनोनी देखिले राम. दास्यत्व निकट हनुमंत पकेले. मनोनी देखिले रामचरण, मनोनी देखिले रामचरण. वाटामधली एक वाट या बाबाला चांगली माहिती असल्यामुळे तुकोबाराय म्हणता, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आणि कशा करता आला म्हणाल तर, हे सुबटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या. इथपर्यंत आलो आपण. एकदा संप्रदायपूर्वक भजन बरं का बा, बरोबर वेळेत. बरोबर. एकदा सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात घ्या आधी. गारठा आहे बाबा. गारठ्यात हात वर केले म्हणजे पहिले हे VIP घेऊन टाका. हे हात वर करा सगळे पोरं. उभे नका राहू, उभे नका राहू, नुसते हात वर करा. एवढे घ्या आधी. म्हणजे हे राहू दे, त्यांची गरज आहे भाऊ. काय करता तर तिकडून ते पहा, काही तिकडे बसलेले ते असं भोवताल चक्कर येऊ द्या. आणि थांब रे, हात दुखायच्या आधी. आणि आता टाळ्या वाजवताना भाषणाच्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. बरोबर. कदम महाराज मदत करा आम्हाला. बरोबर जमलं? आलं लक्षात? हा विठोबा रखुमाई. एक हात वर. हा एक शाबास. हात वर. एक टाळ वाजू नका. एक हा असं ताकद लावा. असू द्या गारठ. एक हा एक शाबास. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. 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 विठ्ठल विठ्ठल म्हणावे रे. विठ्ठल विठ्ठल म्हणावे रे. विठ्ठल विठ्ठल म्हणावे रे. विठ्ठल विठ्ठल म्हणावे रे. सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही.
सर समृद्धी समृद्धीनं घ्या पाडाय सर्वांना हे शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुभटा मजदाव्या सुभटा सुभटा मजदाव्या दाव्या सुभटा मजदाव्या सुभटा 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 मजदावा
भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबडा. एवढ्यासाठी शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो, हे रामदूता तुम्हाला शरण आलो. कशासाठी? हे सुबटा भक्तीच्या वाटा काय त्या मज दावाव्या. इथपर्यंत आलो आपण. तो पहा मजेदार शब्द आहे. हा ए कदम बाबा, मजेदार शब्द आहे. ते युद्ध मध्ये रथ आणि त्या रथाचं वर्णन करताना रावण रथामध्ये बसून आला युद्धाला. थोडं राहिला आता. ते पाय तुझा इकडे लागला ना रे, माझ्यापर्यंत आला ना. त्याला माहितीच ना आपला पाय कुठे गेला. आपले आपले पाय सांभाळ रे, पुन्हा चालायच्या कामी पडतील. बरं झालं कॉटला स्लाप लागला म्हणून. असू द्या, असू द्या. हा बस असू द्या, असू द्या. हे पा त्या वयात आपण तसंच होतो. आता मोठं झाल्यामुळे बरं नाही वाटत नाही. तसंच केलं ते, त्याच्यापेक्षा खोड्या केल्या असन. बरं का डॉक्टर, खोड्या केल्याशिवाय डॉक्टर झालो का म्हणा. चुना काय ते बाळपण आहे, ते असतं. ते त्याच्यात त्यांचा दोष नाही. वय तसं आहे. विठ्ठल रावण रथामध्ये आणि रामचंद्र बिना चपलाचा. हे मैदानातलं वर्णन सांगतो. मैदानातलं जसं आलं तसं वर्णन आहे. रावण रथी बिभीषण. आता ते थोडंसं वाढतंय पण मी तिसऱ्या चरणासाठी चालू आहे आपलं. रावण रथी बिरथ रघुवीरा, देख बिभीषण भयव अधीरा. बघितला मालक, हा दुर्जन रथात बसून आहे आणि तुम्ही ब्रह्मांडाचा धणी. तुटक्या चपला तुमच्या पायात नाही हो. विभीषण म्हणतो, नाथ न रथ नाही बिनु पद्धत राहना, कही बिदी जिते हु बीर बलवान. अख्खं रामायण सांगेल रात्रभर मी, तेच चाललंय आपलं. पण ते याला धरून फक्त वाढवत नाही प्रकरण. रावण रथी बिरथ रघुवीरा, देख बिभीषण भयउ अधीरा. नाथ न रथ नाही. त्याच्याकडे रथ आहे आणि आपल्याकडे रथ नाही. आणि रथ नसू द्या पण बिनु पद्धत राहणार. पायात चपलाही नाही हो मालक. मग बिना चपलाचा माझा राम त्या रथातल्या रावणाला कसा जिंकल. कई बिदी जिते बीर बलवाना. म्हणून चिंतातूर झालोय मालक. अरे रथ आहे ना आपल्याकडे. आपल्याकडे मी काय आज आलो का तुमच्या पार्टीला? लढाईच्या आधीच पार्टीला आलो. मला माहित नाही काय आहे. असताना दिसला नसता का? अरे तो न दिसणारा रथ आहे. त्याला धर्मरूपी रथ म्हणतात. धर्मरूपी रथ. आणि त्या धर्मरूपी रथाचं वर्णन रामचंद्र करतायत. त्याला 2 चाक आहे, झेंडा आहे, 4 घोडे आहे, बागदोर आहे, सारथी आहे, तलवार आहे, त्याच्यावर ढाल आहे. लक्ष तर हो म्हणत जा ना. होला काय खर्च आहे. आता मजा पहा. ईश्वराचं भजन, धर्मरूपी रथ. धर्मरूपी रथाचं वर्णन चालू आहे बघा डॉक्टर साहेब. धर्मरूपी रथ ठरलेला आहे. येतो धर्मस ततो जय. हा जिकडे धर्म आहे तिकडे जय आहे. नाही तर पहिल्या अध्यायात पहिल्या श्लोकाचं चिंतन करा. धृतराष्ट्राच्या मुखात शब्द घातले पण धर्म शब्दानंच सुरू केलं. म्हातार आंधळे असून जयवर थांबलं. वाचा आहे ना. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुरुवत संजय. मजा आहे ती. सुरू कुठून केलं? धर्म. थांबलं कुठं? जय. म्हणजे म्हाताऱ्यालाही कबूल करावं लागलं. धर्म आहे तिकडे जय आहे. येतो धर्मस्ततो जय. आणि या धर्मरूपी रथाचं वर्णन जेव्हा रामचंद्र करतात. ईश्वराचं भजन या रथावरचा सारथी आहे बरं का बिभीषणा. सत्य रथाचा ध्वज आहे. ज्ञान या रथावर तलवार आहे. वैराग्य
या रथावरची ढाल आहे. लक्षात आलं? साम दाम दंड भेद हे रथाचे 4 घोडे आहे. समता घोड्याचे बागदोर आहे. असं करीत करीत वर्णन चाकावर आलं. चाकावर बरं का बिभीषणा, या धर्मरूपी रथाला 2 चाक आहे. सूरज धीरज यही रथ चाका, सत्यशील ध्वजा पताका. मला एवढंच सांगायचं होतं. सूरज धीरज यही रथ चाका, या धर्मरूपी रथाला 2 चाका आहे. बरं का बिभीषणा, एक शौर्य आहे आणि एक धैर्य आहे. या धर्मरूपी रथाची दोन्ही चाकं जर कोण आहे म्हणशील, माझा मारुती. हे शूर आणि धीर, हे शूर आणि धीर, हे शूर आणि धीर, हे शूर आणि धीर. जेवण व्हायचे ना तुमच्या अजून. शूर आणि धीर ही दोन्ही माझ्या धर्मरूपी रथाची चाकं म्हणजे माझा मारुती आहे. शौर्य आणि धैर्य. बरं का, ते तुम्हाला माहिती आहे. एक थोडक्यात बरं का, आणि थोडक्यात, आता काय 10 मिनिट आहे, थोडक्यात सांगतो. राम आणि लक्ष्मण चोरीला गेले. लॉकेट नाही, पाकिट नाही, मालक गेले चोरीला. मालक लढाईतून शोधायची कामगिरी मारोतरावावर आली. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत, आता वेळ कमी आहे, 12 वाजेपर्यंत शोधत होते. मग तपास कसा लागला हे नीट ऐका. तपास कसा लागला. मोठा विशाल वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाच्या खाली बुंध्याला टेकून रात्री 12ला हनुमानजी बसले. मालक कोणी चोरून नेले असेल, मालक कोणी चोरून. त्या वृक्षावर एक गिध पक्षाचं जोडपं होतं. गिध वृक्षावर, त्याच्यात गिधाडीन गरोदर होती. गिधाडी, गिधाडाला काय खुशी आली कोणास माहीत. सांग बरं, तुझी काय खाण्याची इच्छा आहे. धर्मशास्त्र असे डोहाळे पुसावे. खाली हनुमानजी होते. रात्री 12ची घटना. गिधाडीन म्हणली, मला बया माणसाचं मांस खावंसं वाटते. गिधाड गप बसलं. आता का नाही बोलत. 9 वाजल्यापासून काय खातं. अरे तू जनावराचं म्हटलं असतं तर कुठूनही आणलं असतं. माणसाचं मांस. पण थांब, जमतंय. तू झोपली होती 1 तासापूर्वी. आपल्या झाडापासून 2 माणसं नेले अहिरावणानं खांद्यावर बसून. उद्या देवीला बळी देणार आहे म्हणे ते. जमलं. मी जातो एका खिडकीतून मंदिरात 2 लचके तोडून आणतो तुझ्याकरता. हे गिधाड सांगतं गिधाडीनला वर. बुंद्याला डोकं टेकून बसलेल्या मारोतरावनं ऐकलं. 2 माणसं अहिरावणानं चोरून नेली म्हणजे माझे मालक राम लक्ष्मण. लागला तपास. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आणि मग हनुमानजी येतात मंदिरात.
त्यांची काळी देवी होती, काळी, आणि हे लाल गेली शेंदूरवाली. बरं यांच्यापाशी काय प्रेमानं आहे का? उठ. देवी उठली, बस त्या कोपऱ्यात. कुठेही बसते बाबा, फक्त मारू नका. मी खोटं सांगत नाही. जाऊनी पाताळा, जाऊनी पाताळा, जाऊनी पाताळा, जाऊनी पाताळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, देवीची अवकळा, देवीची अवकळा, देवीची अवकळा, देवीची जाऊनी पाताळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, जाऊनी पाताळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा, जाऊनी पाताळा, केली देवीची अवकळा. ती तिथं कोपऱ्यात बसवली आणि तिथं आपली तांबडी बसली. डीजे लावूनच आणलं ना 12 वाजता राम लक्ष्मणाला. तेव्हा देवीच्या रूपातले हनुमानजी, दरवाजा उघडू नका, जिवंत बळी पाहिजे, जिवंत. अहिरावण मैरावण म्हणले, माताजी जिवंत पाहिजे आणि दरवाजा उघडू नका. वरचं छप्पर ओपन करा, वरून सोडा. सोडले. झालं तुमचं काम, जा घरी. आतून कड्या लावा. दाराच्या बाहेर थांबलं कोणी नगरातलं, नाट करील पुऱ्या गावाचा. मी देवी बोलती आता. झालं. शौर्य आणि धैर्यासाठी सांगतो हनुमानजीच्या. काय चाललं आपलं? राम लक्ष्मण आता तिघच आहे. हनुमानजीनं देवीच्या रूपातले हनुमानजी. कौन है आप? दशरथ जी का नाम सुना है क्या माता जी? हाँ. दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसुन, बड़े बेटे राम जी को राजगद्दी छीन ली. कई की माँ ने भरत बेटे राम जी को बनवास जाना पड़ा. साथ भाई सीता, लखन सीता का हरण रावण चुरा के लिया. रावण के साथ संघर्ष चल रहा. मैं दशरथ जी का बड़ा बेटा श्री राम, ये मेरे छोटे भाई लखन लाल है. अच्छा, आप राम लखन है? हाँ माता जी. तुम्हाला इथं बळी द्यायला आणलं? हा माते. मी तुम्हाला खाणार आहे? हा. मी खाणार आहे तुम्हाला? हा माते. अरे मी खाणार आहे. हा. माझा प्रश्न आहे, तुम्हाला या संकटात वाचवणारा कोण आहे आता? देवीच्या रूपातल्या मारुतीरायानं विचारलं. रामजी म्हणाले, कोणी नाही, कोणी नाही माते. पण तुम्ही एवढ्या रगिलीत विचारता म्हणून सांगतो, आज माझा मारुती असता तुझं नरड दाबलं असतं, 2 भावाला सोडवलं असतं. हे ऐकलं, मालकाच्या तोंडून डोळ्याला धारा लागल्या हनुमानजीच्या. पण नाटक होता. ठीक आहे, ठीक आहे, तुमचा हनुमान नाही ते. नाही माते, मी खाणार आहे. हो माते, मी खाणार आहे. हा, मी खाणार आहे. अरे मी खाणार आहे तर तुम्ही घाबरत कसा नाही? त्याचं कारण आहे माते. का? आम्ही बऱ्याच ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं, पण इथल्या देवी संशय वाटतो. का? याला शेपूट दिसलं. मग मारोतरावच्या लक्षात आलं, नाटक फसला. सोडवलं. शौर्य आणि धैर्य, बरे का, दोन्ही गोष्टी. आता वाढवत नाही. रावण मारला आणि नंतर 14 वर्षानं रामचंद्र सीतामाईला घेऊन आले. अख्खी अयोध्या नाचत होती. घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पूरी मोआनंद भयो भगवान. घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पुरी मो आनंद भयो भगवान. कौशल्या पूछन लागे कवलंका की बात. राम जी कौशल्या पूछन लागे कवलंका की बात. इतने दिन में रावण मारा लाए सीता को साथ. राम जी ने रावण मारा लायो सिया को साथ. घर आए आए घर आए आए घर आए लक्ष्मण राम पुरी मो आनंद भयो भगवान. घर आए आए घर आए आए
सांगतो. माता कौशल्या पूछने लागे कहो लंका की बात, कितने दिन में रावण मारा लाए सीता को साथ. घर आए लक्ष्मण राम पुरी मोहानंद भयो. नाचू लागली अयोध्या. तेव्हा रामचंद्रानं हात धरला आईचा आणि नेलं मारुतीराया पुढे. माँ इनको पहचानती क्या तू? हाँ ये तो अंजना का बेटा हनुमान. ये हनुमान है माँ, और मैं दुनिया का मालिक श्री राम. आपको इनके सामने खड़ा क्यों किया माँ? क्यों किया बेटा? इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती माँ. ये हनुमान नहीं होता तो ये राम तुम्हें जिंदा नहीं मिलता माँ. एवढं मालकाच्या तोंडून ऐकलं ना, आईच्या चरणावर डोकं टेकून रडले हनुमानजी. माँ इतना बड़प्पन मुझे दे रहे, इनकी कृपा से हुआ, मेरा तो निमित्त था, गर्व नहीं मन माही. शौर्य धैर्य मालकाला सोडवण्या इतकी क्षमता असून पुन्हा हात जोडून उभे मालक काय काम सांगतील. स्वामी काजी तू सादर. अरे मालकालाही सोडवायची क्षमता आली कशी? हनुमान कोण आहे? साक्षात शंकरजी. तुका मने रुद्र, तुका मने रुद्र, तुका मने रुद्र, तुका मने रुद्र, कुमरा. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. अनेक प्रमाण काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावा व्यासुभटा. सवयीप्रमाणे भाऊ सवयीप्रमाणे बरोबर. गडी बिघडली तरी दुरुस्त करून घे, बस काय नाही. तर डॉक्टर साहेब मी 2 वाजता नाशिकला दुपारी, तरी बरोबर सवयीप्रमाणे 12 मिनिटात जेवलो. जेवण पुन्हा मिळेल पण गेलेली वेळ नाही मिळत. आयुष्य गेलं आपलं ते सर्वांना माहिती आहे. सकाळी 10 वाजता आळंदीत पाहिजे हजर, आहे का नाही. मला उद्या पुरस्कार आहे, तो मोठे बोवाचा पुरस्कार होता 10 वाजता. या महिन्यात 2 झाले. मागच्या महिन्यात मुख्यमंत्री साहेबांनी दिला तुलसीदास पुरस्कार आहे ना, असं आहे. पुन्हा परवा 10 वाजताच नाशिकला घालीन लोटांगण वंदनी चरण. गारठ्याचे दिवस आहे. बरं झालं मी तरी फोनवर सांगितलं दत्ता भाऊला की ग्रामस्थांना सांगा 8 ते 10ला हरकत नाही. 5:30लाच दिवस मावळतो. जेवणं खावणं 7-7:30 पर्यंत होऊन जातात आणि मग 10च्या नंतर जास्त गारठं सुरू होतं. आता ही तर लाटच आहे, काल परवापासून तर जास्त सुरू झालं. पहा जमलं तर माझ्या पुरतं घेतलं मी करून 8:30 ते 10:30. 8 ते 10 केलं तरी लोक आल्याशिवाय राहत नाही. कारण 1 तासाचा फरक पडतो या दिवसात आणि उन्हाळ्यात. जून मे मध्ये 1 तासाने दिवस उशिरा मावळतो. आता 1 तासाने आधी 5:30लाच. म्हणून जेवणं खावणं 6, 6:30, 7:30ला उरकून जातात. पहा जमलं तर ते तुमच्यासाठी हे गारठ्यामुळे सांगतो मी. आता पहा जमलं तर काही आमची तात्या भेटले, आमचे जुने सगळे भेटले. डॉक्टर साहेबाचं नियोजन 29 यजमान आहे कार्यक्रमाचे. 29 भाऊ काय ते आमच्या तारखी बसतील नाही बसतील, पण एवढीच प्रार्थना आहे, हेवे दावे गट तट पक्ष सगळे विसरा. दरवर्षी एका मायची लेकर होऊन
या कार्यक्रमाला 8 दिवस एकत्रित या एवढीच अपेक्षा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.